हॅलो नमस्कार मित्रांनो, मी जयेंद्र हंकारे. तुमचं सुनीताज रेसिपी मराठीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत काळा वाटण. तर काळा वाटण सर्व महिलांची फरमाईश होती, तुम्ही कमेंट केल्या होत्या की दादा आम्हाला काळा वाटण दाखवा. तर ते काळा वाटण कशा प्रकारे बनवायचं आहे, तर आपण त्याचे इन्ग्रेडियंट्स काय काय आहेत ते पाहूयात. तर आपल्याला काळ्या वाटणासाठी काय काय इन्ग्रेडियंट्स लागत आहेत आपण ते पाहूयात. आपण घेतलेलं आहे एक खोबऱ्याची वाटी, त्यानंतर 2 चमचे घेतलेले आहेत धने, त्यानंतर 1 चमचा आपण तीळ घेतलेला आहे, 1 चमचा आपण जिरे घेतलेले आहेत, दगडफूल घेतलेलं आहे थोडंसं, आणि खडे मसाले घेतलेत. यामध्ये दालचिनी घेतलेली आहे, त्यानंतर 4-5 वेलची घेतलेल्या आहे, 1 स्टारफूल घेतलेला आहे, 2-3 लवंग घेतलेले आहेत, त्यानंतर अद्रक लसूण घेतलेला आहे, एक 15 पाकळ्या लसणाच्या आहेत, 1 इंचभर आलं घेतलेलं आहे, हे कोथिंबीरचे देठं, तुम्ही कोथिंबीरही घेऊ शकता, आणि हे तेल घेतलेलं आहे, आणि 1-2 कांदे घेतलेले आहेत आपण. आता आपल्याला काय करायचं आहे, हे कांदे आपण घेतलेले 2, याचे आपण 4 भाग असे करून घ्यायचे आहेत, म्हणजे ते आपल्याला शिजायला चांगली मदत होते. त्याबरोबर एक खोबऱ्याची वाटी ती आपल्याला ठेवायची आहे. कांदा जो आहे तो आपल्याला आलटून पलटून, खोबरं पण आलटून पलटून भाजून घ्यायचं आहे. पूर्ण आपल्याला काळा करायचं आहे. ही आपली खोबऱ्याची वाटी आहे, ती भाजून झालेली आहे, तिला आपण साईडला करून घेऊया. कांदे जे आहेत ते आपल्याला व्यवस्थित प्रकारे भाजून घ्यायचे आहेत. जर तुमच्याकडे जर चूल असेल तर तुम्ही चुलीमध्ये सुद्धा भाजू शकताय, पण आमच्याकडे पण चूल आहे, पण आता बाहेर पाऊस पडतोय त्यामुळे आपण चुलीवरती भाजू शकत नाही. आपला कांदा जो आहे तो आता व्यवस्थित प्रकारे भाजलेला आहे. आता आपण त्याला गार होण्यासाठी साईडला ठेवूया. आपण कांदे गार होण्यासाठी ठेवलेले आहेत, तोपर्यंत आपण धने भाजून घेऊया. धने भाजून झालेले आहेत, ते आपण काढून घेऊया. डायरेक्ट मिक्सरच्या जारमध्ये आपण काढून घेऊया. आता आपण जिरे भाजायचे आहेत. प्रत्येक आयटम जो आहे तो वेगवेगळंच आपल्याला भाजायचं आहे. जिरं जे आहे ते सुद्धा भाजलेलं आहे, ते पण आता मिक्सरच्या जारमध्ये आपण काढून घेऊया. आता आपण तीळ घेतलेले आहेत, तीळ सुद्धा आपल्याला हलके हलके भाजून घ्यायचे आहेत, ते पण आपण जारमध्ये काढून घेऊया. आता आपण खडे मसाले घेतलेले आहेत, दगडफूल घेतलेलं आहे, त्यानंतर तेजपत्ता आहे, ते आपल्याला घ्यायचं आहे. एकदम असा त्या खडे मसाल्यांचा सुगंध असा येतो. खडे मसाले आपल्याला जारमध्ये काढून घ्यायचे आहेत. पण आता आलं लसूण घेतलेलं आहे, लसणाच्या 15 पाकळ्या घेतलेल्या, 1 इंचभर आलं घेतलेलं आहे, त्यात थोडंसं आपण तेल घालायचं आहे आणि व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. तुम्ही कच्चं टाकलं तरी चालतं. आपण जे कांदा आणि खोबरं भाजून घेतलेलं होतं ते आता कापून घ्यायचं आहे. आपला कांदा आहे सहज असा अलगदरित्या हे टरफल्याचं काढून आपण कापून घेणार आहोत. खोबरं जे आहे ते आपल्याला बारीक कापून घ्यायचं आहे. बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत, म्हणजे मिक्सरमध्ये सुद्धा एकदम पेस्ट चांगली होते त्याची. खोबरं आणि काळं वाटण हे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घेऊया. हे आपले कोथिंबीरीचे देठ होते ते आपण टाकून घेऊया. अर्धा चमच जे आहे ते आपण मीठ घेतलेलं आहे, मगाशी आपण सांगायचं विसरून गेलो. आता हे आपण मिक्सरला फिरवून घेऊया. तुमच्याकडे जर पाटा वरवंटा असेल तर तुम्ही त्याच्यावरही करू शकताय. आपण सगळे इन्ग्रेडियंट्स जे आहेत ते पेस्ट करून आता घेतलेले आहेत. अशा प्रकारे आपलं वाटण तयार झालेलं आहे. आता आपण ते भाजून घेऊया. आता आपण एक तवा घेतलेला आहे, तुम्ही पॅनही घेऊ शकता, त्यात थोडं आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. आता मसाला आपण टाकून घेऊया त्यात. आता हा मसाला जो आहे आपल्याला एकदम तेल सुटूपर्यंत आपल्याला भाजायचा आहे. आणि जर मध्ये मध्ये तुम्हाला जर तेलाची आवश्यकता लागली तर तुम्ही तेल घालू शकताय. आपण आता थोडंसं तेल अजून ॲड करूया, आणि म्हणजे कसं हे टिकायला जराशी त्याची चांगली मदत होते. सारखं मध्ये मध्ये असं
हलवून घ्या, नाहीतर खाली लागू शकतं। पहा आता किती छान असं तेल सुटलेलं आहे आणि आपला मसाला रेडी झालेला आहे आणि उलटाणालाही चिपकत नाही आपला मसाला, तर समजायचं आहे आपला व्यवस्थित भाजून झालेला आहे। हा तुम्ही 15 दिवस महिनाभर फ्रीजमध्ये आरामात ठेवू शकताय। काळं वाटण जे आहे ते आता आपलं तयार झालेलं आहे। तर तुम्ही या प्रकारे जर काळं वाटण तयार केलं तर अप्रतिम असं तुमचं नॉनव्हेज रेसिपी होतील। आता यापासून आपण नॉनव्हेज रेसिपी करणार आहोत पुढच्या भागामध्ये। तर ती कुठली रेसिपी आहे नॉनव्हेजची तर ते बघायला तुम्ही विसरू नका। आणि जर तुम्हाला आमचे व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।